मित्रांनो, जेव्हा लक्ष्मी माता कोणाला खूप सारा धन देणारी असते आणि त्याला श्रीमंत बनवणारी असते, तेव्हा त्याआधी ती त्याच्या सर्वात कठोर परीक्षा घेते. तेव्हाच तो व्यक्ती खऱ्या अर्थाने धनवान होतो. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण लक्ष देऊन पहा. तेव्हाच तुम्हाला समजेल की ती कोणती कठीण परीक्षा आहे जी माता लक्ष्मी स्वतः घेतात आणि तुम्हीही तुमच्या आयुष्यात अनुभवू शकता की कधी लक्ष्मी मातेने तुमच्याकडून अशी परीक्षा घेतली आहे की नाही. चला आता कथा सुरू करूया. ही गोष्ट आजपासून सुमारे 80 वर्षापूर्वीची आहे. उत्तर प्रदेशातील एका छोट्या गावात जिथे कच्च्या गल्ली होत्या, मातीच्या घरे होती आणि लोकांचे आयुष्य खूप साधेपणाने चालत होते. त्याच गावात एक गरीब ब्राह्मण दाम्पत्य राहत होते. ब्राह्मणाचे नाव होते पंडित हरिनारायण तिवारी आणि त्यांच्या पत्नीचे नाव शारदा देवी. पंडित हरिनारायण शिकलेले होते. पूजापाठ, कथापुराण सर्व काही जाणत होते, पण नशिबाने त्यांना धन दिले नव्हते. रोजचा उदरनिर्वाह कसा बसा चालत होता. पंडित हरिनारायण आणि शारदा देवी यांना 3 मुली होत्या. तिन्ही मुली खूप लहान होत्या. मोठी मुलगी गौरी, वय सुमारे 7 वर्ष, मधली मुलगी सावित्री, वय सुमारे 6 वर्ष आणि सर्वात लहान मुलगी ललिता, वय फक्त 5 वर्ष. तिन्ही मुली खूप सरळ साध्या होत्या, आई वडिलांची आज्ञा मानणाऱ्या आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवणाऱ्या. घर छोटे होते. मातीच्या भिंती, कुशाची छत, एक कोपऱ्यात चुल्हा, दुसऱ्या कोपऱ्यात पूजेची जागा जिथे रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावला जाई. घरात इतकी गरिबी होती की अनेकदा एक वेळचे जेवणही नीट होत नव्हते. शारदा देवी अनेकदा आपली रोटी अर्धी सोडून मुलींना खाऊ घालत असत. पंडित हरिनारायण हे सर्व पाहून मनातून लक्ष्मी मातेची प्रार्थना करत राहत. हे लक्ष्मी माते, आम्ही काही मागत नाही, फक्त एवढे दे की आमच्या मुली भुकेला झोपू नयेत. पण गरिबी ही अशी एक गोष्ट आहे भाऊ, जी माणसाच्या धैर्याची रोज परीक्षा घेते. एक दिवस सावंत महिना चालू होता. चारही बाजूला हिरवळ होती, पण पंडित हरिनारायणच्या घरात चिंतेचा अंधार होता. त्याच दिवशी गावात कुठून ऐकायला मिळाले की जवळच्या गावात माता लक्ष्मीच्या महिमेची कथा होणार आहे. शारदा देवीचे मन तिथेच अडकले. त्यांनी पंडितजींना सांगितले, स्वामी, काहीही होऊ दे, यावेळी माता लक्ष्मीची कथा नक्की ऐकायची. कदाचित माता आमच्यावरही कृपा करील. त्याच रात्री पंडित हरिनारायणांनी आपल्या तिन्ही मुलींना जवळ बसवले. मातीच्या दिव्याच्या मंद प्रकाशात त्यांनी मुलींना सांगितले, बेटा, लक्षात ठेवा, माणूस गरीब असू शकतो, पण त्याचे मन कधी गरीब नसावे. जो नियम, जो धर्म, जो पूजापाठ आहे तो कधी सोडू नका. तिन्ही मुलींनी आपले छोटे छोटे डोके हलवून होकार दिला. त्यांना पूर्ण गोष्ट समजली नाही, पण वडिलांच्या डोळ्यातील आशा त्यांच्या हृदयात उतरली. त्याच रात्री जेव्हा संपूर्ण गाव झोपले होते, तेव्हा असं मानलं जातं की माता लक्ष्मी स्वतः पृथ्वीवर भ्रमण करत होत्या. त्या पाहायला आल्या होत्या की कोणकोण माणसं गरिबीत राहूनही धर्म आणि नियम सोडत नाही. त्यांची नजर या छोट्या घरावर पडली, जिथे गरिबी होती पण लोभ नव्हता, भूक होती पण बेईमानी नव्हती आणि 3 छोट्या छोट्या कन्या होत्या ज्यांचे मन पूर्णपणे निर्मळ होते. येथूनच या कथेची खरी सुरुवात होते. येथूनच 3 स्त्रियाच्या त्या प्रवासाची सुरुवात होते, जी पुढे गरिबीतून श्रीमंतापर्यंतचा मार्ग पार करणार होती. पण हा मार्ग सोपा नव्हता. पुढे परीक्षा होती, नियम होते, त्याग होता आणि माता लक्ष्मीचा चमत्कारही. सकाळ झाली तशी पंडित हरिनारायण तिवारींची झोप उघडली, पण त्यांच्या मनात रात्रीची गोष्ट फिरत होती. त्यांना असं वाटत होतं की कोणती तरी शक्ती त्यांच्या घराकडे पाहून गेली आहे. शारदा देवीही उठल्या होत्या. त्यांनी चुल्यात थोडी लाकडं टाकली, पण पीठ इतकं कमी होतं की फक्त 2च रोट्या बनू शकत होत्या. शारदा देवींनी मनात ठाम केलं होतं की आज माता लक्ष्मीचं नाम घेऊन जे होईल ते सहन करतील. त्यांनी 2 रोट्या लाटल्या आणि तिन्ही मुलींना बोलावलं. गौरी, सावित्री आणि ललिता. गौरी समजदार होती. 3 रोटी 3 भागात विभागली. सावित्री म्हणाली,
आई आज आम्ही अर्धीच खाऊ. ललिता मासूम होती. तिने काही न बोलता आईकडे पाहिलं. शारदा देवीच्या डोळ्यात पाणी आलं, पण त्यांनी अश्रू लपवले. हीच तर गरिबी असते भाऊ, जिथे पोट रिकामे असते पण संस्कार भरलेले असतात. त्या दिवशी गावात चर्चा पसरली की जवळच्या गावातील लक्ष्मी कथा होणार आहे आणि तिथे सेठ साहुकारही येणार आहेत. शारदा देवीच्या मनात भीती होती. त्यांनी पंडितजींना सांगितले, स्वामी तिथे खूप श्रीमंत लोक असतील, आम्ही गरीब ब्राह्मण तिथे जाऊन कसे बसू? पंडित हरिनारायण शांत स्वरात म्हणाले, धर्मात श्रीमंत गरीब पाहिले जात नाही. शारदा, माता लक्ष्मी मन पाहतात, धन नाही. तिन्ही मुलींनाही आई वडिलांसोबत कथेला नेलं. फाटके जुने कपडे होते, पायात चप्पलही नव्हती, पण माथ्यावर श्रद्धा होती. कथेच्या मध्ये कथावाचन म्हणत होता, ज्या घरातील स्त्रिया नियम मर्यादा आणि श्रद्धेचे पालन करतात तिथे माता लक्ष्मीला स्वतः यावे लागते. ही गोष्ट तिन्ही मुलीच्या मनात रुजली. कथेनंतर प्रसाद वाटला जात होता. श्रीमंत लोक थाळी भरभरून घेत होते. शारदा देवींनी हात जोडून फक्त थोडासा प्रसाद घेतला. गौरीने पाहिलं की एक स्त्री जी त्यांच्यापेक्षा जास्त गरीब होती ती प्रसाद न घेता परत जात होती. गौरीने विचार न करता आपला प्रसाद त्या स्त्रीला दिला. सावित्री आणि लतानेही तसंच केलं. शारदा देवी म्हणाल्या, पण पंडितजींच्या चेहऱ्यावर समाधान होते. त्याच रात्री घरी परतल्यावर शारदा देवींनी दिवा लावला. तेल खूप कमी होते, पण त्यांनी दिवा विझू दिला नाही. तिन्ही मुलींनी त्यांच्या जवळ बसल्या. गौरीनं विचारलं, आई, माता लक्ष्मी खरंच गरिबांच्या घरी येतात का? शारदा देवी म्हणाल्या, हो बेटा, पण त्या प्रत्येक गरिबाच्या घरी जात नाही. फक्त त्या घरात जातात जिथे स्त्रिया लोभ करत नाही, नियम मोडत नाही. त्याच रात्री पुन्हा एक विचित्र घटना घडली. दिव्याची ज्योत अचानक तेज झाली. जणू कोणीतरी हवा दिली असावी. घरात हलकीशी सुगंध पसरली. पंडित हरिनारायणांनी मनात म्हटलं, हे माते, जर हे संकेत असेल तर आम्हाला योग्य मार्ग दाखवा. पण येथूनच कथेला खरं वळण येणार होतं. आता फक्त भक्तीने काम चालणार नव्हते. आता तिने स्त्रियांच्या खऱ्या परीक्षेची सुरुवात होणार होती. कोणता नियम पाळला जाईल, कोणता मोडी आणि कोणामुळे गरिबी श्रीमंतीत बदले. त्या रात्रीनंतर पंडित हरिनारायण तिवारींच्या घराचे वातावरण थोडे बदलले होते. गरिबी तशीच होती, तुटलेली छप्पर तशीच होती, पण घरात एक विचित्र शांतता राहू लागली होती. शारदा देवी रोज पहाटे उठून अंगणात झाडू लावत, दिवा लावत आणि तिन्ही मुलींना जवळ बसून माता लक्ष्मीचा जप करवत. पण भाऊ, तिन्ही मुली एकसारख्या नव्हत्या. गौरी सर्वात मोठी होती. त्यात धैर्य होते, समज होती. तिला माहिती होती की गरिबीतील बोल कमी आणि सहन जास्त करावे लागतात. सावित्री मधली होती. ती मनाने स्वच्छ होती, पण तिच्या मनात थोडा घमंड दडलेला होता. ललिता सर्वात लहान होती. ती भोळी होती, पण तिला दाखवण्याच्या गोष्टी लवकर आवडू लागल्या. इथूनच तिन्ही स्त्रियांच्या खऱ्या कथेची सुरुवात होते. एक दिवस गावात एक सेठानी आली. तिने सोन्याच्या चुड्या घातल्या होत्या, रेशमी साडी होती आणि सोबत खूप स्त्रिया होत्या. तिने शारदा देवींना सांगितले, पंडितताईंजी, तुमच्या मुली खूप संस्कारी आहेत, पण एक गोष्ट सांगते. शारदा देवींनी डोके खाली घातले. सेठानी म्हणाली, इतक्या गरिबीत राहून काय मिळेल? थोडे दाखवणेही आवश्यक असते. ही गोष्ट ललिताच्या मनात चटका लागला. तिने पहिल्यांदा आपली तुटलेली चप्पल आणि फाटलेली ओढणी पाहिली. रात्री तिने आईला सांगितले, आई, काय आम्हाला नेहमी असेच राहावे लागेल? शारदा देवींनी समजावले, बेटा, गरिबी पाप नाही, पण लोभ नक्की पाप आहे. इकडे सावित्रीने चुपचाप शेठानीची गोष्ट लक्षात ठेवली. ती विचार करू लागली की थोडी चालाकी केली तर आयुष्य सोपे होईल. पण गौरीने त्याच दिवशी एक वेगळे काम केले. तिने मंदिरात जाऊन कुणाला न सांगता झाडू लावली, दिवा स्वच्छ केला आणि माते लक्ष्मी समोर फक्त इतके म्हटले, माते, आम्हाला गरीब बनवा किंवा गरीब ठेवा, पण आमचा धर्म कधीही न घेऊन जा. काही दिवसांनी गावात हलचल माजली. जवळच्या गावातून एक ब्राह्मण कुटुंब रिश्ता पाहायला येणार होते. पंडित हरिनारायण घाबरले. शारदा, आम्ही दहेज कुठून आणणार? शारदा देवी शांत स्वरात म्हणाल्या, स्वामी,
मुलीचे संस्कारच तिचे दहेज असतात. तिन्ही मुलीही ऐकत होत्या. गौरीने मनात ठाम केले की ती कधीही माता लक्ष्मीचे नियम मोडणार नाही. सावित्री विचारात पडली. नियम पाडावे की चालाकी करावी? ललिताच्या मनात पहिल्यांदा लोभाने जागा केली. त्याच रात्री माता लक्ष्मी स्वप्नात आल्या. यावेळी स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितले, 3 स्त्रिया 3 मार्ग. एक नियम पाडेल तिला समृद्धी मिळेल, एक नियम मोडेल तिला दुःख मिळेल, आणि एक मध्ये डगमगेल तिचे भाग्य उशिरा जागेल. सकाळी शारदा देवीची झोप उघडली तेव्हा घाम आला होता. हृदय धडधडत होते. त्यांनी तिन्ही मुलींना जवळ बोलावले आणि सांगितले, आता जे होईल ते तुमच्या कर्माने होईल. सकाळचा वेळ होता. सूर्य अजून पूर्ण उगवला नव्हता. पंडित हरिनारायण तिवारी घराबाहेर तुळशीचे चौथरे स्वच्छ करत होते. शारदा देवी आज चुल्यावर पाणी चढवत होत्या. तिन्ही मुले आपापल्या कामात गुंतल्या होत्या, पण तिन्हीचे मन वेगवेगळ्या दिशेने चालत होते. त्या दिवशी शारदा देवींनी तिन्ही मुलींना जवळ बोलावून स्पष्ट शब्दात सांगितले, बघा मुलींनो, माता लक्ष्मी त्या घरात राहतात जिथे स्त्रिया सकाळ संध्याकाळ नियमाने दिवा लावतात, खोटे बोलत नाही आणि कुण्या गरिबाचा अपमान करत नाही. हे पहिले नियम आहे. गौरीने डोके खाली घातले. सावित्रीने होकार दिला, पण मनात विचार केला की नियम सर्वांसाठी नसतात. ललिता चूप राहिली, पण तिचे लक्ष नियमावर नव्हते तर तिच्या स्वप्नावर होते. संध्याकाळी गावात शांतता पसरली होती. शारदा देवींनी थोडे पैसे देऊन सावित्रीला मीठ आणि तेल आणायला पाठवले. रस्त्यावर सावित्रीला तीच सेठानी भेटली. तिने सांगितले, अरे ब्राह्मण मुली, असे पायी चालत माझ्या घरी ये, मिठाई खा. सावित्रीचे मन डगमगले. तिने घरी जाऊन खोटे सांगितले की रस्त्यात उशीर झाला. येथे भाऊ पहिल्यांदा नियम मोडला. इकडे गौरीने घरी दिवा लावला. तेल फक्त 2 थेंब होते तरी तिने दिवा विझू दिला नाही. ललिताने म्हटले, दिवा का लावतोस? याने काय मिळेल? गौरी हळूवार म्हणाली, हाच तर सर्व काही देतो. त्याच दिवशी एक घटना घडली. घराच्या कोपऱ्यात ठेवलेला धान्याचा मठा अचानक तडा गेला. थोडे धान्य जमिनीवर पडले. शारदा देवी घाबरल्या. त्यांनी मनात म्हटले, हे माते, कदाचित हे संकेत असेल. सावित्री चुपचाप उभी होती. तिच्या हृदयात हलकी भीती आली, पण तिने स्वतःला समजावली, एका खोट्याने काय फरक पडतो? पण फरक पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिले तर गाईने दूध कमी दिले. चुल्याची आग वारंवार विझत होती. गरिबी आणखी चटका देऊ लागली. गौरीने आईला सांगितले, आई, कदाचित आमच्याकडून काही चूक झाली असेल. शारदा देवींनी दीर्घ श्वास घेतला. काही बोलल्या नाही. ललिता हे सर्व पाहत होती. तिच्या मनात भीतीही होती आणि लोभही. ती विचार करत होती की जर श्रीमंतीचा मार्ग खोट्याने जात असेल तर त्यात काय वाईट आहे. त्याच रात्री स्वप्नात माता लक्ष्मीची आवाज आली. यावेळी गंभीर होती. पहिला नियम मोडला आहे. आता पहा कोण सावरतो आणि कोण आणखी पडतो. पहिला नियम मोडल्यानंतर पंडित हरिनारायण तिवारींच्या घरात जणू सर्व काही उलटे चालू लागले. रोज जे थोडेफार शांतता राहत होती ते संपू लागले. शारदा देवीचे मन वारंवार अस्वस्थ होत असे. कारणाशिवाय डोळे भरत. त्या सकाळी त्यांनी तिन्ही मुलींना पुन्हा जवळ बोलावले. आवाज जड होता. बघा मुलींनो, माता लक्ष्मीचा दुसरा नियम आहे. जी स्त्री आपल्या घराच्या गरिबीबद्दल ईर्ष्या करते, दुसऱ्यांच्या श्रीमंतीकडे जलन ठेवते, तिथे लक्ष्मी कधीच टिकत नाही. गौरीने ताबडतोब म्हटले, आई, जे मिळाले त्यातच सुख मानू. सावित्री चूप राहिली. ललिताचा चेहरा उतरला. त्याच दिवशी गावात आणखी एक बातमी पसरली. तीच शेठानी आपल्या मुलाच्या लग्नाची तयारी करत होती. घरात सोने चांदीचा ढीग लागला होता. ढोल नगारे वाजत होती. ललिताने हे पाहिले तेव्हा तिच्या मनात आग लागली. तिने मनात म्हटले, माझ्या घरातही असेच होईल. रात्री तिने आईला सांगितले, आई, आम्हाला नेहमी असेच राहावे लागेल का? शारदा देवींनी समजावले, बेटा, माता लक्ष्मी धैर्य पाहतात, घाई करू नका. पण ललिताने ही गोष्ट मानली नाही. दुसऱ्या दिवशी सेठानी पुन्हा भेटली. तिने ललिताला सांगितले, सुंदर आहेस, समजदार आहेस. जर हवे असेल तर तुझी लग्न चांगल्या घरात होऊ शकते. फक्त थोडी चालाकी शिकावी लागेल. येथे भाऊ
दुसरा नियम मोडला. ललिताच्या मनात ईर्ष्या आणि लोभ घर करून बसलं. इकडे गौरीने त्याच दिवशी आणखी एक काम केले. गावात एक विधवा स्त्री होती जिच्याकडे खाण्यास काही नव्हते. गौरीने घरातील शेवटचे पीठही तिला दिले. शारदा देवींनी पाहिले तेव्हा डोळे भरले, पण काही बोलल्या नाही. त्याच रात्री विचित्र घटना घडली. जिथे आधी धान्य पडले होते तिथे मुंगीही आला नाही. जणू घराची बरकतच रुसली असावी. सावित्री हे सर्व पाहत होती. तिचे मन घाबरू लागले. तिने पहिल्यांदा विचार केला, कदाचित माता लक्ष्मी नाराज झाल्या असतील. रात्री माता लक्ष्मी पुन्हा स्वप्नात आल्या. यावेळी तिने स्त्रियांकडे पाहून म्हणाल्या, एकाने धैर्य निवडले, एकाने लोभ निवडला, एक अजून मध्ये अडकली आहे. आता परिणाम लवकर दिसतील. सकाळी शारदा देवींची झोप उघडली तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितले, आता जे होईल मुलींनो ते तुमच्या कर्माने होईल. दुसरा नियम मोडल्यानंतर पंडित हरिनारायण तिवारीजींच्या घराची स्थिती आणखी खराब झाली. आता गरिबी फक्त पैशाची राहिली नव्हती, मनाचीही झाली होती. शारदा देवीचा चेहरा मंदावला होता, जणू आतून काहीतरी तुटत होते. त्या सकाळी त्यांनी तिन्ही मुलींना शेवटच्या वेळी समजावण्याचा प्रयत्न केला. त्यांची आवाज कापत होती, मुलींनो, माता लक्ष्मीचा तिसरा आणि सर्वात मोठा नियम आहे, घरातील स्त्री जर अपवित्र मन ठेवते, छल कपट करते आणि धर्माशिवाय धन इच्छिते तर त्या घरातून लक्ष्मी कायमची निघून जाते. हे ऐकून गौरीने जमिनीला स्पर्श करून प्रणाम केला. ललिताने नजर फिरवली आणि सावित्रीचे हृदय जोरजोरात धडकू लागले. त्याच दिवशी गावात मोठा हंगामा झाला. ती सेठानीने सावित्रीला वेगळे बोलावले. म्हणाली, जर तू हवे असतील तर माझ्याकडे काम कर. थोडे खोटे बोलावे लागेल, थोडे दाखवावे लागेल, पण पैसा मिळेल. सावित्रीसमोर पहिल्यांदाच अर्धमाचा मार्ग खुलेपणाने ठेवला गेला. तिने घरी येऊन आईला सांगितले, आई मी कामाला जाणार आहे. शारदा देवींनी विचारले, कोणत्या प्रकारचे काम? सावित्रीने स्पष्ट सांगितले नाही. येथे भाऊ तिसरा नियमही डगमगू लागला. इकडे गौरीने त्याच दिवशी व्रत ठेवले. कुणाला न सांगता तिने माता लक्ष्मीसाठी उपवास केला. तिने फक्त इतके म्हटले, माते, जर आमच्या घरात काही दोष असेल तर त्याचे फळ मला द्या. संध्याकाळी आकाशात ढग आले. जोरदार वारा चालू लागला. दिवा वारंवार विझू लागला. शारदा देवी घाबरल्या. तेव्हा अचानक एक जोराचा आवाज झाला. घराची जुनी छताचा एक भाग कोसळला. सर्वजण स्तब्ध झाले. हे स्पष्ट संकेत होते, भाऊ, लक्ष्मी आता या घराची परीक्षा पूर्णपणे घेणार होती. रात्री शारदा देवींना स्वप्न आला. त्यांनी पाहिले की माता लक्ष्मी घराच्या दरवाज्यातून बाहेर जात आहे. त्यांनी रडत म्हटले, माते, जाऊ नका. माता लक्ष्मी थांबल्या आणि म्हणाल्या, एक स्त्रीने धर्म पकडला आहे, एक स्त्रीने लोभ निवडला आहे, एक स्त्री आता निर्णय घेणार आहे. अजून सर्व संपले नाही. सकाळ झाली तेव्हा घरात विचित्र शांतता होती. सावित्री विचारात बुडाली होती. ललिताचे मन बेचैन होते आणि गौरी शांत होती. जणू सर्व काही जाणवत होती. छत कोसळण्याच्या घटनेनंतर पंडित हरिनारायण तिवारीजींचे घर आणखी छोटे झाले होते. पावसाच्या थेंब टपकू लागले होते. शारदा देवी रात्रभर बसून टपकणारे पाणी भांडीत भरत राहिल्या. हीच त्यांची गरिबी होती. तक्रार न करता, आवाज न करता सकाळी सावित्रीने मन ठाम केले. तिने स्पष्ट सांगितले, आई, मी सेठानीकडे कामाला जाणार आहे. शारदा देवी घाबरून विचारले, बेटा, धर्मासोबत राहशील ना? सावित्री चूप राहिली. येथे भाऊ तिसरा नियम मोडला. आता छलकपट स्पष्ट झाले होते. इकडे ललिता ही मागे राहिली नाही. तिने चोरी छुपे सेठानीकडून दागिने उधार घेतले आणि गावात दाखवू लागले. लोकांनी पहिल्यांदा म्हटले, अरे, पंडितजींची मुलगी तर मोठी रईस दिसते. हे ऐकून ललिताच्या मनातील लोभ आणखी वाढला. पण गौरीने त्याच दिवशी उलट मार्ग निवडला. तिने आईला सांगितले, आई, आज मी मंदिरात सेवा करणार. ती दिवसभर झाडू लावत राहिली, फुले चढवत राहिली आणि गरिबांना पाणी पाजत राहिली. संध्याकाळी विचित्र घटना घडली. जिथे छत कोसळले होते तिथून सूर्याची किरण आत आली. गौरीने तिथे दिवा ठेवला. दिवा विझला नाही. इकडे सावित्रीच्या हातात पैसा आला, पण मन अस्वस्थ राहिली. ललिताकडे दागिने होते, पण झोप उडाली आणि गौरीकडे काही नव्हते, तरी चेहऱ्यावर शांतता होती. रात्री शारदा देवींना स्वप्न आला.
आता माता लक्ष्मी पुन्हा दिसल्या. यावेळी त्यांनी तिन्हीकडे इशारा करून सांगितले, आता निर्णय पूर्ण झाला आहे. आता गरिबी आणि श्रीमंतीचा मार्ग वेगळा होईल. सकाळी जेव्हा झोप उघडली तेव्हा गावात बातमी पसरली होती, शेटाणीच्या घरात भांडण झाले आहे आणि ज्याने उधार दागिने घेतले होते त्यांच्यावर शंका आहे. ललिताचा रंग उडाला. सकाळ होता संपूर्ण गावात हल्ला माजला. शेटाणीच्या घरातून आवाज येत होते. लोक म्हणत होते की तिचे दागिने गायब झाले आहे. ललिताचे हृदय धडधडू लागले. ज्या दागिन्याने तिने उधार घेतले होते ते आता मुसीबत बनले होते. थोड्याच वेळात सेठानी स्वतः पंडित हरिनारायण तिवारीजीच्या घरात आली. जोरात म्हणाली, पंडितजी, तुमच्या मुलीने माझा दागिना घेतला होता, आता तो मिळत नाही. शारदा देवीच्या पायाखालची जमीन सरकली. ललिता थरथरत बाहेर आली. डोळ्यात अश्रू होते पण तोंडातून सत्य बाहेर येत नव्हते. येथे भाऊ लोभाचे खरे रूप समोर आले. गावकऱ्यांसमोर ललिताचा अपमान झाला. कुणीतरी म्हटले, बघा याचं काय होते. जेव्हा स्त्री दाखवण्यात पडते. ललिता डोके खाली घालून रडू लागली. पहिल्यांदा तिला समजले की श्रीमंतीचा खोटा मार्ग किती कडवट असतो. इकडे सावित्री ही शेटाणीकडे काम करताना तुटली होती. पैसा मिळाला पण रोज खोटे, रोज भीती. त्या दिवशी तिने स्वतःला आरशात पाहिले आणि म्हटले, हे मी नाही. संध्याकाळी ती घरी परतली आणि शारदा देवीच्या पायावर पडली. आई, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. शारदा देवींनी तिला उठवले. काही बोलल्या नाहीत, फक्त डोळ्यातून अश्रू वाहत राहिले. आणि गौरी त्या दिवशी मंदिरात होती. एका वृद्ध साध्वीने तिला आशीर्वाद दिला. म्हटले, बेटा, तुझ्या घरची गरिबी जास्त दिवसाची नाही. ज्या घरात अशी स्त्री असते तिथे माता लक्ष्मी स्वतः मार्ग शोधतात. रात्री पहिल्यांदाच असं झालं की पंडित हरिनारायणाच्या घराबाहेर एक अनोळखी व्यक्ती आली. त्याने म्हटले, मला इथे थांबण्याची जागा हवी. गरिबी असूनही पंडितजींनी नकार दिला नाही. अतिथी देव भव हा नियम गौरीने पाळला. अतिथी निघताना त्याने एक थैली सोडली. शारदा देवींनी उघडली तेव्हा त्यात काही नाणी होती. खूप जास्त नव्हते पण आशेने भरलेले. त्याच रात्री माता लक्ष्मी स्वप्नात आल्या. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर हसू होते. त्यांनी म्हटले, जिथे पश्चाताप असतो तिथे मार्ग उघडतो आणि जिथे धर्म पाळला जातो तिथे समृद्धी टिकते. अतिथीने दिलेल्या नाण्यांनी पंडित हरिनारायण तिवारींच्या घरात कोणताही खजिना भरला नव्हता, पण आशा नक्की जागवली होती. शारदा देवींनी त्या पैशातून प्रथम घरासाठी धान्य घेतले. चुल्याची आग त्या दिवशी उशिरापर्यंत जळत राहिली आणि पोट भरून जेवण झाले. हे कोणताही चमत्कार नव्हता भाऊ, ही माता लक्ष्मीची पहिली हलकी कृपा होती. गावकऱ्यांनीही बदल जाणवला. जे लोक काल ताणा मारत होते ते आता म्हणू लागले, पंडितजींच्या घरात काहीतरी आहे. ललिता आता पूर्णपणे बदलली होती. ना दागिने ना दाखवणे. ती सकाळी उठून आईसोबत झाडू लावत, दिवा लावत आणि मंदिरात जाऊ लागली. तिच्या मनात भीती होती आणि पश्चातापही. सावित्रीने शेटाणीकडे काम सोडले. तिने स्पष्ट म्हटले, मला अर्धमाचा पैसा नको. गरिबी परत आली पण आत्मा हलका झाला. आणि गौरी त्या दिवशी गावातील एका मोठ्या ब्राह्मणाने पंडितजींना सांगितले, तुमच्या मुली गौरीच्या संस्काराची चर्चा दूरदूरपर्यंत आहे. रिश्त्याची गोष्ट पहिल्यांदा खुलेपणाने समोर आली. शारदा देवीचे मन कापले. आम्ही गरीब आहोत. ब्राह्मण हसले, आम्हाला धन नको, धर्म हवा. येथे भाऊ माता लक्ष्मीचा नियम पूर्ण होताना दिसला. ज्या घरात स्त्रिया सुधारतात तिथे भाग्यही सुधारू लागते. त्याच रात्री माता लक्ष्मी पुन्हा स्वप्नात आल्या. त्यांनी तिन्ही मुलींकडे पाहिले आणि म्हटले, एकाने धर्म सोडला नाही, दोघींनी चूक केली पण पश्चाताप केला. आता श्रीमंतीचा मार्ग उघडेल पण सर्वांसाठी एकसारखा नाही. सकाळी गावात चर्चा पसरली की पंडित हरिनारायणांच्या घरातून दरिद्रता दूर होत आहे. अजून कथा संपली नव्हती, कारण पुढील भागात गौरीचे लग्न, सावित्री आणि ललिताची शेवटची परीक्षा आणि माता लक्ष्मीचा मोठा चमत्कार येणार होता. गौरीच्या लग्नाची गोष्ट संपूर्ण गावात पसरली. रिश्ता आला होता पंडित शिवदत्त शुक्ल यांच्या घरून. जुने प्रतिष्ठित ब्राह्मण कुटुंब, साधे आयुष्य पण धर्माने भरलेले. हरिनारायण तिवारींनी स्पष्ट सांगितले, आम्ही दहेज देणार नाही. जे आहे ते मुलींचे संस्कार आहे.
शिवदत्त शुक्ल हसले आणि म्हटले, आम्हाला तेच हवे. पंडितजी आणि शारदा देवीच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहिले. हे अश्रू त्या आनंदाचे होते जे गरिबीतही इज्जत वाचल्याने मिळतात. पण त्याच दिवशी संध्याकाळी ललिताच्या सासरातून बातमी आली की तिचा नवरा आजारी पडला. इलाजाचे पैसे नव्हते. ललिता रडत माहेरी आली. त्याच रात्री सावित्री ही तुटलेली परतली. त्या सेठाकडे तिने काम सोडले होते. त्यांनी खोटा आरोप लावला की पैसा चोरला. तिन्ही बहिणी पहिल्यांदा एकत्र रडल्या. शारदा देवींनी तिन्ही मुलींना छातीला लावले आणि म्हटले, मुलींनो, ही शेवटची परीक्षा आहे. त्याच रात्री घरात दिवा लावला होता. हवा अचानक थंड झाली. हरिनारायण तिवारींच्या डोळ्यात माता लक्ष्मी दिसल्या. माता लक्ष्मी म्हणाल्या, ज्या घरातील 3 स्त्रिया अपमान, गरिबी आणि दुःखतही धर्म सोडत नाही, तिथे मी आता उशीर करत नाही. सकाळ होताच चमत्कार सुरू झाला. गावाबाहेर खुदाई करताना एक जुने तांब्याचे भांडे आणि सोन्याच्या नाणी सापडली. ती जमीन हरिनारायण तिवारींची होती. गाव स्तब्ध झाले. गरीब ब्राह्मणांचे घर आता चर्चेचे केंद्र बनले. पण माता लक्ष्मींनी अजून पूर्ण फळ दिले नव्हते. त्यांनी धन दिले, पण सोबत चेतावणीही. धन आले आहे, परीक्षा अजून बाकी आहे. ललिताला निवडायचे होते धन की सेवा. सावित्रीला निवडायचे होते बदला की क्षमा. गौरीला निवडायचे होते अहंकार की विनम्रता. सकाळची पहिली किरण हळूहळू गावात पसरली होती. तिन्ही बहिणी ललिता, सावित्री आणि गौरी आपापल्या कठीणाई असूनही एकत्र बसल्या होत्या. डोळ्यात आशा आणि हृदयात भीती. शारदा देवींनी त्यांना सांभाळत म्हटले, मुलींनो, लक्षात ठेवा, आमची आजची परीक्षा फक्त धनाची नाही, तर आमच्या धर्म, धैर्य आणि करुणेची आहे. जे काही आम्ही माता लक्ष्मीच्या कृपेसाठी करू तेच आम्हाला खरी समृद्धी देईल. ललिताने म्हटले, आई, मी घरातील सर्व गरीब मुलांसाठी जेवणाची व्यवस्था करेल, जे भुकेले आहेत. सावित्री म्हणाली, मी माझ्या पती आणि सासऱ्यांसाठी तक्रार न करता सेवा करेन. गौरीने लाजून म्हटले, मी माझा अहंकार सोडून सर्वांची मदत करेन आणि छोट्या छोट्या खुशीत संतोष ठेवेन. जसे त्यांनी हे प्रण केले, घराची हवा अचानक हलकी आणि शुद्ध झाली. दिवे आपोआप जळू लागले. तुळशीच्या झाडाच्या पानांना चमक आली. माता लक्ष्मीचे स्वरूप हळूहळू घरात प्रकट झाले. माता लक्ष्मी म्हणाल्या, मुलींनो, तुमच्या हृदयात जी करुणा, सेवा आणि प्रेम आहे, तेच माझ्यासाठी सर्वात मोठे धाम आहे. जो घर हे गुण अंगीकारतो, तिथे गरिबी कधी टिकत नाही आणि श्रीमंती अहंकाराशिवाय येते. त्यानंतर कच्च्या मातीचे घर पक्के, स्वच्छ घरात बदलले. ललितासाठी गावकरी अंजाने मदतीसाठी येऊ लागले. सावित्रीच्या पतीचा इलाज चमत्कारिकरित्या यशस्वी झाला. गौरीच्या आयुष्यात सर्व नाते दृढ आणि प्रेमपूर्ण झाले. हरिनारायण तिवारीच्या घरात तिन्ही स्त्रियांचे कुटुंब आता धन, मान, सन्मान आणि शांततेने भरले होते. गावकरी म्हणत, बघा, हे घर माता लक्ष्मीचे निवासस्थान बनले. येथे दरिद्रता नाही, फक्त सुख, समृद्धी आणि प्रेम आहे. शारदा देवींनी सर्वांना गळा लावला आणि म्हटले, मुलींनो, लक्षात ठेवा, माता लक्ष्मी फक्त त्या घरात राहतात जिथे स्वच्छता, परोपकार, संयम आणि सन्मान आहे. म्हणूनच आम्ही परीक्षा यशस्वीपणे पूर्ण केली. तिन्ही बहिणींनी हात जोडून प्रण केला की आता ते आपल्या घरात नेहमी सेवा, करुणा आणि भक्ती ठेवतील. आणि तेव्हाच घराच्या अंगणात दिवे आणि सुव्यवस्थित वातावरणाची चमक पाहताच संपूर्ण गावात पसरली. माता लक्ष्मीची कृपा कायम राहिली. गरिबी दूर झाली, श्रीमंती आली आणि घरात सुख शांतीचा वास झाला. या प्रकारे तिन्ही स्त्रियांच्या मेहनतीने, भक्तीने आणि सत्याने त्यांचे आयुष्य बदलले आणि संपूर्ण गावात ही कथा पिढ्यानपिढ्या सांगितली जाऊ लागली. मित्रांनो, जिथे स्त्रिया आपला धर्म, संयम आणि सेवा पाळतात, तिथे माता लक्ष्मी कायम राहतात. गरिबी तिथे टिकत नाही आणि श्रीमंती त्यांच्यासाठी चमत्कार बनून येते. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय हो माता लक्ष्मी की असे लिहा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा, जेणेकरून तुम्ही सर्वजण प्राचीन कथा आणि कहाण्यांशी जोडले राहाल. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद. माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर